मोजून 5 मिनिटं मला दिलेले आणि 5च मिनिटं मी बोलणार आहे, जास्त वेळ मी बोलणार नाही। पण 5 मिनिटं तुम्हाला बरं वाटेल असं बोलणार नाही। बरं वाटलं भाऊ 5 मिनिटं का बोलले ना? 5 मिनिटं तुम्हाला बरं वाटेल असं अजिबात बोलणार नाही, पण 5 मिनिटात तुमचं बरं होऊन जाईल असं बोलून निघून जाईल। पण कथा श्रवण करायची असेल तर हृदयाचे कान करा, तनाचे कान करा, मनाचे कान करा। मी काय बोलतोय? अरे कहे दो राम के बाण को, बुलाओ वीर हनुमान को। कह दो राम के बाण को, बुलाओ वीर हनुमान को। बचाओ गो माता को और बंद करो कत्तल खाने को। या महाराष्ट्रातून कत्तल खाने बंद झाले पाहिजे असं जर प्रत्येकाला वाटत असेल, असं प्रत्येकाला वाटत असेल, गाय आपण फक्त बोलतो गौवा से क्या नाता है, गौवा हमारी माता है। अरे गाय जर आपली माय असेल, पण ह्याच हिंदुस्थानामध्ये 40,000 कत्तलखाने आणि त्या कत्तलखान्यामध्ये दररोजची एक गाय जात असेल, दररोजच्या किती गायी कापल्या जातात? 40,000 गायी कापल्या जात आहेत। आणि वयाच्या 9व्या वर्षी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी राजाने गोमातेचं रक्षण केलं। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर। मासाहेब जिजाऊ यांच्या पोटी छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले। त्या दिवशी तारीख 19 फेब्रुवारी 1630 सूर्यासारखं तेज चमकणारा मुलगा जन्माला आलं। शिवाजी विचाराने शिवनेरी किल्ल्यावरून मुलाचं नाव ठेवण्यात आलं। छत्रपती शिवाजी राजे लहानाचे मोठे झाले, चालायला लागले, बोलायला लागले, खेळायला लागले। अरे बघता बघता छत्रपती शिवाजी राजांचं वय झालं त्या ठिकाणी 1 ते 1.5 वर्षाचे। आणि 1 ते 1.5 वर्षाचे असताना त्या ठिकाणी त्या मासाहेबांनी छत्रपती शिवाजी राजांना पाळण्यामध्ये झोपवलं। दाशीनबाई काम करत होती आणि दाशीनबाई काम करत असताना त्या ठिकाणी दाशीनबाईला सांगितलं, राजे झोपलेले आहेत, गडबड करू नको। छत्रपती शिवाजी राजे झोपलेले होते आणि ती काम करणारी दाशीनबाई काम करत होती। मासाहेब जिजाऊ बोलल्या, मी अवघ्या 10 मिनिटांमध्ये येते। आणि मासाहेब बाहेर गेल्या, छत्रपती उठले महाराज आणि रडायला लागले। रडत असताना त्या ठिकाणी ती दाशीनबाई धावत धावत गेली, मासाहेब 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 तर दिसत नाहीयेत। ती दाशीनबाईने घेतलं, खेळवायला लागली, पण राजे काही गप्प बसत नव्हते। पण त्या दाशीनबाईला कळालं की कारण की का, जर पाळण्यातला मुलगा, झोक्यातला मुलगा जर उठून रडत असेल का, कारण त्याला भूक लागली असेल। ती सुद्धा कोणाची तरी आई होती, तिने चोळी सारलं आणि ती स्वतः छत्रपतींना दूध पाजायला लागली। आणि तेवढ्यात मासाहेब आल्या आणि मासाहेबांनी पाहिलं, ए काय करतेस तू? माझ्या मुलाला तू दूध पाजतेस? अगं मला दाशी पुत्र बनवायचा नाहीये, अगं मला त्याच्याकडून हिंदवी स्वराज्य निर्माण करून घ्यायचं ना, तर त्याला या वाघिणीचंच दूध लागणार आहे। मासाहेबांनी दूध पान केलं। बघता बघता राजांचं वय वाढायला लागलं। राजे झाले त्या ठिकाणी 7 ते 8 वर्षाचे आणि निजामशाहच्या दरबारात एक कसाई गायला घेऊन जात होता आणि राजे धावत धावत गेले। अरे मागचा पुढचा विचार केला नाही, आपण कोणाच्या दरबारात आहोत। राजे धावत धावत गेले आणि त्या कसाईचा हात कापला। अरे वयाच्या 8व्या ते 9व्या वर्षी छत्रपती शिवाजी राजाने गोमातेचं रक्षण केलं। 9 वर्षाचे असताना राजे जर गोमातेचं रक्षण करतायत, मग तुम्ही आपण का करतोय? मग गायीचं रक्षण व्हावं असं प्रत्येकाला वाटतंय। अरे घरामध्ये कुत्रे सांभाळायला आपल्याला जेवढा खर्च आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटाने कमी खर्चात गोमाता सांभाळली जाते, पण हे आमच्या अजून लक्षातच येत नाही। जोपर्यंत आम्हाला गाय काय ही माहिती पडत नाही, गो कथा काय ही माहिती पडत नाही, तोपर्यंत मी हमेशा कीर्तनामध्ये, व्याख्यानामध्ये आणि शिव महापुराण कथेमध्ये एक छोटासा दृष्टांत सांगतो। एक गुराखी होता गाई चारणाराच, आणि गाई चारता चारता त्याला एक छोटासा मणी सापडला। गुरुदेव काय सापडला? मणी सापडला, मणी। आणि त्याने काय केला, गाई म्हशी चारत असताना तो मणी घेतला, त्या मण्यामध्ये दोरा टाकला आणि एक म्हशीच्या गळ्यामध्ये तो मणी बांधून दिला। समोरून एक व्यक्ती येत होता आणि त्याने तो पाहिला तो मणी
मनी पाहिल्यानंतर खूप सुंदर दिसत होता आणि तो बोलला, खरे दादा हा मनी देतोस का? मी तुला याला 50 रुपये देतो. आणि त्यावेळेस तो गुराखी म्हटला, मी याला काही आमंत्रित केलं नाही, याला काही बोलवलं नाही आणि हा 50 रुपये द्यायचं म्हणतो ना, मला मनी विकायचा नाही. त्याने तो मनी म्हशीच्या गळ्यातून सोडला. तो मनी घेतला, पाचकंदीलला गेला सोनाराच्या दुकानात आणि विचारलं की दादा या मन्याची किंमत मला कळेल का? आणि सांगितलं सोनार दादांनी की हा मनी जर विकला तर याचे आम्ही तुला 50,000 रुपये देऊ. त्याला वाटलं आपण धुळ्यामध्ये चालूय, जर हा मनी घेऊन मुंबई सारख्या सिटीत गेलो तर. त्याने मनी घेतला, मुंबई सारखी सिटी गाठली आणि त्या ठिकाणी मोठं दुकान हिरे माणिक मोत्यांचं, त्या ठिकाणी गेला आणि त्यांनी सांगितलं की दादा या मन्याची किंमत मला कळेल का? मनी पाहिल्यानंतर विचारलं की हा मनी जर आम्हाला विकला आम्ही तुला 1 लाख रुपये देऊ. त्याला असं वाटलं आपण मुंबई सारख्या सिटीत आलो, हा मनी घेऊन विदेशात गेलो तर याची किंमत. परत तो घरी आला, मला दृष्टांत संपला. मनी तो घेतला आणि एक छोटी मस्त त्या ठिकाणी तिजोरी बनवली आणि तिजोरीमध्ये तो मनी ठेवला. ज्यावेळेस त्याला मनी सापडला त्यावेळेस तो मनी कुठं होता? म्हशीच्या गळ्यात. आणि जेव्हा त्याला त्या मन्याची किंमत कळाली त्यावेळेस तो मनी कुठं ठेवला? तिजोरीमध्ये ठेवला. तसंच तुमचं आमचं आहे, जोपर्यंत आम्हाला गोमाता कळत नाही तोपर्यंत ती गोमाता कुठं तरी फिरते. आणि ज्या दिवशी आम्हाला सर्वांना गोमाता कळाली ना त्यावेळेस प्रत्येक जण एक घरी गोमाता आणल्याशिवाय राहणार. गोमाताची किंमत जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत महाराज. म्हणून गायी वाचवा. आता आम्ही गोशाळेच्या माध्यमातून किती गायी वाचवणार मला? हो, मग गायी वाचवा असं जर आपल्याला वाटत असेल. आता गेल्या 5 वर्षामध्ये आम्हाला बराच अनुभव आला असेल, कारण कत्तलखाना बंद व्हावा ही सगळ्यांची अपेक्षा आहे. पण कत्तलखाना बंद करणार कोण? अरे जर येड्या धड्यांच्या हातामध्ये जर सत्ता जर तुम्ही देत असणार तर कत्तलखाने बंद कशी होणार एवढं लक्षात ठेवा ना. कारण की का लक्षात ठेवा, अरे आपण हिंदू म्हणून जन्माला आलोय. आपल्या धर्मामध्ये गाय आपली माय आहे. आणि ती जर आईला जर आपल्या समोर जर रस्त्यावर जर कापत असणार, तीच गोमाता ज्यावेळेस कत्तलखान्यामध्ये जाते ना, अरे कधीतरी युट्यूबला सर्च करा, इथं बसल्या बसल्या अरे ती गाय माता तेवढं उकळतं पाणी असतं ना, त्या उकळत्या पाण्यामध्ये त्या गाईला टाकलं जातं. 4-5 दिवस त्या गाईला खायला देत नाही म्हणत. त्या गाईच्या अंगावरचे साल खाल्ले जाते, गाईचे डोळे खाल्ले जातात, गाईचे शिंग खाल्ले जातात. अशी गवताची पेंडी पकडतात. ती गोमाता गवताची पेंडी खायला जाणार, वरून असा पाता पडतो, त्या गाईचे 2 तुकडे होतात. अरे गाईला म्हणतो आपण गव्हासे कॅनात. मग हिंदू म्हणून जर आपण जन्माला आलो, जो माझ्या गोमातेचं रक्षण करेल. मागच्या 5 वर्षामध्ये आमच्याकडनं चूक झाली असेल, आमच्या पायावर आम्ही दगड मारून घेतला असेल, पण यावेळेस लक्षात ठेवा, सर्व माझ्या माय मावळ्यांना हात जोडून विनंती करतो, या ठिकाणी बसलेल्यांना सगळ्यांना हात जोडतो, विनंती करतो, जो माझी गोमातेचं रक्षण करेल त्यातच माझं मतदान, त्याला केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जो गायीचं रक्षण करेल त्याला, गायी खाणाऱ्याला मतदान करतो महाराजांनी. हे कधीतरी आमच्या डोक्यात आलं पाहिजे. अरे जो जर आपल्या आईला जर खात असेल आम्ही त्याला मतदान देतो, हे कधीतरी आमच्या डोक्यात आलं पाहिजे ना. फक्त आम्ही बोलतो बस गर्व असते का हम हिंदू आहे, हे फक्त आमचं बोलण्यापुरतं आहे. कधीतरी जागृत व्हा. अरे आज कथाकाराच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही गावोगाव तर सांगतोय, माझ्या मतदार बंधूंनो, माय बापांनो जागृत व्हा. अरे जो आपल्या धर्माचं रक्षण करेल, जो माझ्या गोमातेचं रक्षण करेल, मी वाट पाहणार नाही. 19 तारखेला माझ्या घरी येईल बुवा तो. कशाची ते तर लक्षात आलं असेल. वाट बघू नका. एका मतदानाने काय काय होईल एवढं लक्षात ठेवा. हो, म्हणून एक मतदान फार मोठा अधिकार दिलेला आहे. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला जो माझ्या धर्माचं रक्षण करेल, जो माझ्या माय माऊलीचं रक्षण करेल, जो माझ्या गोमातेचं रक्षण करेल ना, मी त्याला मतदान देईल मला. कारण गाय आणि माय
हो, अरे आज शेलार बापू या ठिकाणी आमच्या बंटी दादाच्या याच्यातून कितीतरी गोमाता ज्यावेळेस रस्त्यावर जातात ना, मागं पाहिलं असेल तुम्ही, त्यांना रात्रीचे जर एखाद्याने ठोकून दिलं तर त्या ठिकाणी असे बेल्ट आणायचे चमकणारे, ते बेल्ट लावले, शिंगांना बेल्ट लावले, गळ्यामध्ये बेल्ट लावले. एकदा तर गोमाता एका विहिरीमध्ये पडलेली, स्वतः क्रेन आणि ते गाय माता खाल्ली महाराज. फक्त बोलणं नाही, स्वतः करावं लागतं महाराज. म्हणून गाई वाचवा महाराज. गाय आणि माय, जो गाईची सेवा करेल, आईची सेवा करेल, त्याचा अनुभव तुम्हाला सांगतो की मी गेल्या अनेक वर्षापासून गोमाताची सेवा करतोय. अनेक वर्षापासून माझा युट्यूबला व्हिडिओ सुद्धा आहे. 3 एप्रिल 2008 या ठिकाणी आमचे रवींद्र महाराज सुद्धा उपस्थित आहेत. माझी इंडिको मांजा गाडी आहे. लळिंग घाटामध्ये 3 ते 4 पलट्या केलेल्या, पण माझ्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. हे फक्त माझी गोमाताची कृपा आहे. चला, ही लांबची गोष्ट आहे. आता 15 ऑगस्ट 2024 माझा मुलगा आहे महाराज ओम आणि एक घनश्याम महाराज. ओम गोमाता चारण्यासाठी इतर रानात आलेला होता या टावर जवळ. 15 ऑगस्ट 2024 ची आजही घटना पोलीस स्टेशन मध्ये त्या ठिकाणी हाफ मर्डरची केस म्हणून चालू आहे. 15 ऑगस्ट 2024 ची घटना आहे. गोमाता चारत होता आणि कोणता तरी एक नराधम त्या ठिकाणी आला आणि त्याला रामपुरी मारलेला आहे, त्याची मान चिरली गेली आहे. पण तरी सुद्धा गोमाताची एवढी कृपा आज माझा मुलगा घरात सुरक्षित आहे. ही फक्त माझ्या गोमाताची कृपा आहे. मनापासून अंतःकरणापासून सेवा करा महाराज. जशी तुम्ही गायीची सेवा करतात ना, तशी आईची सेवा करा. जीवनात सगळं भेटेल महाराज, आई भेटत नाही बरं का. कारण गोमाताविषयी महाराज बोललेच. कारण का गोमाताची उत्पत्ती कुठून आहे, काय शिवमहापुराण कथेमध्ये खूप सुंदर कथा आली आहे. आता सगळेच कथाकार आहेत, सगळेजण बोलणार आहेत. म्हणून या ठिकाणी आदरणीय आमचे काकाश्री राजेंद्रजी काका खंडेलवाल, आदरणीय आमचे मिश्राजी काकाश्री, या ठिकाणी सर्वच आपण उपस्थित आहेत. मी बजरंग दलाचा संयोजक म्हणून त्यावेळेस काम करत होतो. त्यावेळेस काकांनीच पूर्ण धुळे शहरामध्ये मला त्यावेळेस बोलायला त्याला सांगायचे. खरंच अंतःकरणापासून या ठिकाणी नमस्कार करतो. 2 मिनिटं घेतो. गाय आणि माय लक्षात ठेवा महाराज. शिवरंजनी के माध्यम से कहते, जशी गायीची सेवा करतात ना, तशी आईची सेवा कर महाराज. जीवनातून ज्याची आई गेली ना, त्याने समजावं की आपला सुखाचा समुद्र आटला. आई काय असते हो? आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर असते. आई भाजीतलं मीठ, पहिलं विद्यापीठ, हक्काचं व्यासपीठ असते. आई पावसाच्या धारा, थंडगार वारा, मायेचा उभारा असते. दादा, अरे आई ही आईच असते. नसते सांभाळणारी दाई, असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर घडत नाही. समुद्राची शाई, आकाशाचा कागद, पर्वताची लेखणी, साक्षात सरस्वती माता जरी आईचे उपकार लिहायला बसते ना, तरी आईचे उपकार लिहिता येणार नाही. म्हणून स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. म्हणून आईची आणि गोमाताची सेवा करा. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. सगळ्यांना जय गोमाता.